परवा बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांना त्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं आहे. राज ठाकरे येणार आहेत का आणि कार्यक्रमाचे काही स्वरूप ठरलंय? सन्माननीय राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते नक्की येतील. त्यांची थोडी प्रकृती बरी नाही, गेल्या काही दिवसापासून सुधारते आहे, मी काल पाहिलं. आणि शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे उपस्थित राहतील. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे. या सुनावणीनंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील? नाही, गणित नाही बदलणार, पण चित्र बदलेल. पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला. वाढवण बंदराविरोधात अनेक जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते आक्रमक झालेत. काल मोठा मोर्चा निघाला, जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा निघाला होता. काय सांगाल या संदर्भात? हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे. त्यांच्या जमिनी, जमीन, जंगल, पाणी, समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे. पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले का? आदिवासींना काय मराठी वाचता येत नाही? जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलंय? त्यांची भाषा मराठी आहे. ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीने तिकडे गुजरातचे ठेकेदार घुसतायत आणि जमिनी लुबाडतायत आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जाते, त्याचा फटका हा शेवटी तिकडल्या आदिवासी बांधवांना, भूमिपुत्रांना बसणार आहे. आणि म्हणून त्यांची ही लढाई होती. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. हा पहिला टप्पा आहे. काल लाल वादळ होतं. त्या लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहील.